पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। पंतप्रधानांच्या तिसऱ्या कार्यकाळात शेख हसीना भारतात आलेल्या पहिल्या परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत, असं मोदी म्हणाले। गेल्या वर्षभरात भारत आणि बांगलादेशनं मिळून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प सुरू केले आहेत। भारताच्या मदतीनं 1320 मेगावॅट मैत्री औष्णिक विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला आहे। तसंच सीमापार पाईपलाईन, कार्गो सुविधा, रेल्वे सुरू झाली असल्याचं मोदी म्हणाले। आजच्या भेटीत दोन्ही देशादरम्यान डिजिटल आणि हरित भागीदारी आणि नील अर्थव्यवस्था, आरोग्य आणि औषधं, अवकाश सहकार्य, रेल्वे, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रात विविध करार करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। भारत बांगलादेश मैत्री उपग्रह द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दळणवळण, डिजिटल आणि ऊर्जा संकल्प व्यवस्थेवर पुढच्या 10 वर्षात भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं। यातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल असंही पंतप्रधान म्हणाले। साझा नदियां भारत और बांग्लादेश को जोड़ती हैं। फ्लड मैनेजमेंट, अर्ली वार्निंग, ड्रिंकिंग वाटर प्रोजेक्ट्स पर हम सहयोग करते आए हैं। हमने 1996 के गंगा रिवर ट्रीटी के रिन्यूअल के लिए टेक्निकल स्तर पर बातचीत शुरू करने का निर्णय लिया है। बांग्लादेश में तीस्ता नदी के संरक्षण एवं प्रबंधन पर बातचीत के लिए शीघ्र ही एक टेक्निकल टीम बांग्लादेश का दौरा करेगी। फ्रेंड्स, रक्षा सहयोग को और मजबूत करने के लिए डिफेंस प्रोडक्शन से लेकर सैन्य बलों के आधुनिकीकरण पर हमारी विस्तार से चर्चा हुई। हमने काउंटर टेररिज्म, कट्टरवाद और बॉर्डर के शांतिपूर्ण प्रबंधन पर अपनी सहभागिता को मजबूत करने का निश्चय किया है। संरक्षण, दहशतवाद विरोधी कारवाया तसंच भारत प्रशांत महासागर क्षेत्र अशा सर्व पैलूंवरही येत्या काही काळात दोन्ही देश काम करतील। बांगलादेशच्या उज्ज्वल भविष्यात भारताची कायम साथ राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतानं केलेल्या स्वागताबद्दल आणि विविध क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल आभार मानले। द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशला येण्याचं निमंत्रण शेख हसीना यांनी दिलं।